भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना काँग्रेसनं पाठिंबा दिलाय। याबाबतची अधिकृत माहिती जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। बाळूमामा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती। त्यामुळे निवडणुकीत काँग्रेस बाळामामांना सपोर्ट करणार की नाही अशी चर्चा महाविकास आघाडी आणि राजकीय वर्तुळात रंगली होती। अखेर हायकमांडकडून आदेश आल्यानंतर जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी बाळामामांसाठी काम करणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं। तसेच आम्ही राष्ट्रवादीपेक्षा जोमाने काम करू अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी दिली। तर बाळूमामांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी दिली। निश्चितपणे महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे यांना काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी आज आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांनी येऊन जाहीर पाठिंबा दिलाय आणि आमच्या सर्व भिवंडी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभाच्या अध्यक्षांना सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना करण्यात आल्या की आपण आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे यांचं आजपासून काम करायचं आहे। ज्या ज्या जबाबदाऱ्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमावर आमच्यावर येतील त्या जबाबदाऱ्या आम्ही सगळ्या यशस्वीपणे पार पाडू आणि आजपासून आम्ही प्रचारामध्ये सगळे टीम आमची या बदलापूर शहरापासूनच सुरुवात झाली। बदलापूरपासूनच आजपासून आम्ही प्रचारात सहभागी होणार आहोत आणि सगळी आमची यंत्रणाही आम्ही कामाला लावतो। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कार्यकर्त्यांनी सुद्धा संभ्रम निर्माण करू नये किंवा काही प्रसार माध्यमांनी सुद्धा जे संभ्रम निर्माण केले त्या संभ्रमावर विश्वास ठेवू नका। मी आमचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शैलेशजी वडनेरे या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे सचिव हरिश्चंद्र थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। ठाणे जिल्ह्याचे आमचे उपाध्यक्ष दादासाहेब पाटील, सुरेशजी मोहिते, आमचे ब्लॉक काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष रंजन एडवणकर, महिला अध्यक्ष राजगुरू मॅडम, हे सगळे प्रमुख असे पदाधिकारी आज इथे आहेत उपस्थित। यांच्या सर्वांच्या ह्याच्यात उपस्थितीत मी सांगतो की यांच्यापेक्षा जास्त काम आम्ही काँग्रेसवाले या ठिकाणी करू, एवढं निश्चितपणे या ठिकाणी सांगतो। 2 दिवसापूर्वी चोरगे साहेबांनी नाना बोबटे यांची देखील भेट घेतली होती। काय नेमकं नाना भाऊंनी आदेश दिलेला आहे आणि कशाप्रकारे काम करणार आहे? चोरगे साहेबांबरोबर मी सुद्धा नाना भाऊंच्या घरी आम्ही होतो आणि नाना भाऊंनी सांगितलं की आपल्याला आघाडीचा धर्म पाळायचा। ठीक आहे, तिकीट मिळण्यापर्यंत एक पक्ष आपण शर्यतीमध्ये होतो, दुसरे राष्ट्रवादी होती, परंतु ही सीट जेव्हा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली तेव्हा तिथं आपला हक्क संपलेला आहे। त्यामुळे आपण आता फक्त आपल्या आघाडीचा धर्म पाळायचा आहे आणि आघाडीच्या उमेदवाराला ह्या मतदारसंघातनं प्रचंड मताधिक्याने निवडून आणायचं एवढंच एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा आणि काम करा। तशा सूचना दिल्यानंतर आज जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी येऊन आपलं त्यांचं जे प्रदेशाध्यक्षांचा निरोप होता तो तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे। नाही, निसंदिग्धपणे काँग्रेस बघा महाविकास आघाडीचा जो धर्म असतो ते सर्वच घटक पक्ष पाळत असतात, परंतु गैरसमज हे निर्माण होतात किंवा निर्माण केले जातात। तर आता अशीच परिस्थिती आहे। ज्या वेळेला बाळामामा म्हात्रे यांचं तिकीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून जाहीर झालं त्याचवेळी सगळे विषय संपलेले होते आणि निश्चितपणे सर्व घटक पक्ष म्हणून एकत्रितपणे काम आम्ही करणार आहोत। संजयजी जाधव साहेब माझे सहकारी मित्र पण आहेत आणि आज काँग्रेस पक्षाचे ते या ठिकाणी शहराध्यक्ष आहेत। तर एक जबाबदारीच्या पदावर ते असताना ते अतिशय आम्हाला खात्री होती निश्चितपणे आघाडीचे 3 घटक पक्ष आणि इतरही जे छोटे घटक पक्ष आहेत सर्व मिळून निश्चितपणे या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळतील आणि संपूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने म्हणजे एक मजबूत अशी एक या ठिकाणी वज्रमूठ जी असेल ती महाविकास आघाडीची असेल आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना त्याचप्रमाणे इतरही जे घटक पक्ष आहेत या सर्वांच्या माध्यमातून बाळामामा म्हात्रे या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि भिवंडी लोकसभेचे खासदार म्हणून दिल्लीला जातील अशी खात्री आणि विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो।